आणि हे बघा छोटे छोटे टोमॅटो धरायला सुरुवात झालेली आहे. कुणाला ते तुला ऐकणार नाही, जितके खेळायचं ते खेळत चोच घालून घालून पाणी प्यायचा प्रयत्न करत होती. पण तसं एक हे दोन असं शांतपणे बसला तर काय नाही. लबाड ती वेळ घ्यायची वालीच्या शेंगांची. वाढला झाला तेवढीच राहणार ती. पाणी भेटला तर चांगली वाढली. वाढलीच आहे. घरात ह्याला नुसता घरात नाचायचं. बस शांतपणे बस. आणि इतक्या पिकल्या घेतल्या काही पिवल्या व्हायला लागल्या. नाही काढते आता काढते. ही वांगी पण काढून घेऊया. ही वांगी काढू. ही दोन मोठी आहेत ना. ती दोन आहेत. आता नंतर एकदम होती 4-5 आहे त्याला. हा त्याला आहे 2-4. त्याला खत पाणी कधी करायचं, आज का उद्या? मोगरा पण कटिंग करायला पाहिजे. फुलं येऊन गेलेले आहेत ना. भाग्या कुठे गेला? कुणाल तो का आहे समोर आहे भाग्या. तो बघ जा भाग्याकडे जा. शेरू जा तो बघ तो जा. झाली सुरुवात झाली त्यांची. इथे येतील आता. आपण इथे आहेत ना, ते इथे पण येतील. त्यांचं काही वाघ्याला आमची सकाळी सकाळी एनर्जी भरपूर असते. ए बस खेळता का मारामारी करता रे? शेरूला काल ना आंघोळ घातले, त्याच्यामुळे तो इतका गोरा गोरा दिसतोय. वाघ्याची बाकी आंघोळ, त्याला आता आज घालायची. शेरू बस झाला, चल बस. कुणाला ते तुला ऐकणार नाही, जितके खेळायचं ते खेळतच बसतील. चला बाबा बा शेरू. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. बघा कशी मस्त चालले सगळ्यांची. आम्ही इथे आलो ना की वाघ्या शेरू पण येतात. आम्हाला भीती वाटते. मग थोडाफार भाजीपाला आहे तो पण म्हटलं जायचं असं आहे ते. तर मस्त अशी टॅमॅटो वगैरे अशी धरले छोटी छोटी तुम्हाला दाखवते मी. लाल माठ पण थोडासा आलेला आहे बघून, तो पण दाखवते. कारण तुम्हाला दाखवलेलं नाही मी टॅमॅटो धरलेले, म्हणजे फुलं आलेली दाखवली होती. मस्त झाले तिकडे. आता खत पाणी करायचं आहे पण आज वेळ नाही मिळणार, कारण आज आहे ना कुणालचे बाबा जाणार बाहेर म्हणजे कामासाठी. भाडं आहे त्यांचं म्हणून जाणार आहेत ते. म्हणजे गेले 2-3 दिवस झाले त्यांचं सतत बाहेरच चाललेलं आहे. त्याच्यामुळे हे जे कामं आहेत ना बागेतले ते राहिलेली आहेत. म्हणजे संध्याकाळचं थोडाफार करतो पण सकाळचं काही वेळच नाही मिळत असं आहे ते. तर चला आता पटापट मला त्यांचं खाण्यापिण्यातून बघायचं आहे, कारण त्यांना निघायचं आहे 9 वाजता. आता पण करायचं होतं पण आता एकटीने म्हटलं किती करणार ना. जोडीला एक माणूस असेल तर होतं पटापट, एकटीने असं होत नाही. त्याच्यामुळे म्हटलं राहू देत. खत पाणी करायचं आहे. तुम्हाला मी टॅमॅटो दाखवते. ही बघा, ही आपली टोमॅटोची रोपं आणि ही बघा ही पिवळी फुलं आलेली तुम्हाला मागे दाखवली होती. आणि हे बघा छोटे छोटे टोमॅटो धरायला सुरुवात झालेली आहे. मागे लावली होती तेव्हा पण तुम्हाला दाखवलं होतं. हे बघा इथे पण छोटी छोटी सुरुवात झालेली आहे बघा. आणि तिथे बघा समोर कोथिंबीर आहे लावलेली, ती पण फुलारले कोथिंबीर. आता कोथिंबीर कशी घरामध्ये होती ना, त्याच्यामुळे मी काढलेली नाही आहे. ते म्हटलं राहू दे, कधी नसेल ना घरात तेव्हा म्हटलं आपण वापरूया.
आणि रोपं पण बघा किती छान झालेत, मस्त झालेत. तर इथे पण ह्या साईडला पण आहे ना करायचं आहे. इथे पण रोपं वगैरे बघा आपोआप रुजून आले, तुम्हाला दाखवते मी. ही आपली गोंड्याची ते पण आपोआप रुजलेलं बियाणं आहे. हे बघा इथे मी दाखवते, हे पण गोंडा. हे बघा हे टोमॅटोचं रोप आहे, हे पण टोमॅटोचं रोप आहे. केवढे मोठे झालेत बघा. तर ते पण काढून ना वाफा तयार करायचं आहे आम्हाला. इथे पण अजून 2-4 आहेत टोमॅटोची रोपं, छोटे छोटे असतील इथे. पण सध्या वेळ आमच्याकडे कमी आहे, त्याच्यामुळे सगळं राहून जातं. हे बघा इथे पण, हे बघा हे पण टोमॅटोचं रोप आहे. म्हटलं आत्ता व्यवस्थित करून घेतलं का मग बरं पडेल ना, उन्हाळ्यामध्ये आपल्याला मिळते छानपैकी. हे पण बघा केवढं मोठं झालं आहे, टोमॅटोच आहे. त्याच्यामुळे फक्त इथे पाणी वगैरे घालते मी. आणि इथे ही वालीची शेंग रुजली होती आपोआप, ती पण बघा केवढी चांगली झाली. वेल ही 2-3 आहेत. फुलं यायला सुरुवात झालेली आहे. असं आहे ते, थोडंफार आहे ते. म्हटलं नीट करायला पाहिजे. मिरच्या लाल होत चालायला काढायला पाहिजे आता बघते. हे इथे ना ही जमीन सगळी खणायची आम्हाला आणि इथे चांगलासा वाफा तयार करून घ्यायचा आहे. करू चला. जे काही लावलं होतं थोडंफार ते व्यवस्थित झालेलं आहे. मला मागे एकदा ताईने विचारलेलं कोथिंबीर नाही लावली का, तर ही बघा आहे आपल्याकडे कोथिंबीर, तशी फुलारले बघा. आणि ही देशी कोथिंबीर आहे, गावठी बोलतात ना. त्यात पण 2 टोमॅटोचे बघा आलेले आहेत रोपं, पण ते अजून लहान आहेत ती. असं सगळं आहे, मस्त असं झालेलं आहे. आणि साईडनी मुळा लावला होता ना मागे, तो पण बघा तिथे रुजून आलेला आहे. हा बघा मुळा. म्हणजे कमी पाण्याचं प्रमाण, म्हणजे आमच्याकडे पाण्याचे जरा हे आहे ना, शॉर्टेज आहे, त्याच्यामुळे असं थोडं सगळं केलेलं आहे. पण आहे बऱ्यापैकी आहे, त्या पाण्यामध्ये रुजलं आहे. तिथे लाल माठ लावला तो पण ना असा छोटं आलेला आहे रुजून. जेव्हा मोठा होईल तेव्हा दाखवेल. असं सगळं थोडंफार केलेलं आहे, ते सक्सेस झालेलं आहे. वांगी पण छान झालेत. इथे पण गोंड्याची फुलं बघा, म्हणजे बियाणं टाकलं होतं. म्हणजे जितकं कमी पाणी आणि तितकं म्हणजे फुलं पण आपल्याला हवी, त्याच्यामुळे मग बियाणं असं टाकलं होतं. तिथे छान असं रुजून आलेलं आहे. आणि ते 1-2 ना रोपं इथं आलेले, अजून ते काढले आम्ही आणि दुसरीकडे लावले. असं म्हणजे कमी पाण्यामध्ये जितकं होईल तितकं करतो. इथे पण बघा टोमॅटोचे रोप आहे. याचे कुठं रुजून आलेले ते रोपं आहेत, काढून ना की वाफाच तयार करायचं आहे. आणि काही ठिकाणी तर चिबूडच्या वेली वगैरे पण रुजून आल्यात. हे बघा ही चिबूडची वेल आहे, ही पण चिबूडची वेल आहे. ती काय येणार नाही त्याला चिबूड, कारण कमजोर वेल आहे ती. तर हे आता ना मी पक्ष्यांसाठी पाणी भरून ठेवते, कारण उन्हाळा आता चालू झाला ना, पक्षी पाण्यासाठी इकडे इकडे फिरत असतात. त्याच्यामुळे हे असं मातीचं मटकं आहे आपल्याकडे, भरून ठेवते. एक मटका त्या साईडला आणि एक मटका हा बघा, हा आपल्या केळीच्या इथे पण आहे ना भरपूर असे पक्षी येतात ह्या साईडला खायला वगैरे. आणि त्या दिवशी माहिती कुठे पाणी शोधत होते, हे बघा इथे ही तुम्हाला नाळी दिसते पत्र्याची, तिथे बिचारे पाणी शोधत होते. तो पाईप आहे ना, त्यात चोच घालून पाणी प्यायचा प्रयत्न करत होती, पण तिथे पाणीच नव्हतं. तर मी बघितलं आणि तिथपासून मग आता असे भरून ठेवते, येऊन पितात मग. चिकाळ्या असं सगळं आहे आपल्या केळीच्या बनात. केळीचं बनच म्हणते मी. चला जाऊया, खूप टाईमपास झाला. कुणालच्या बाबांना परत जायचं आहे, मग उशीर होईल. चटणी बनवायला पाहिजे पपयाची. पपई काढू काय, कच्चा लहान आहे अजून. बघा कच्च्या पपयाची चटणी खूप मस्त बनते. मला ना कालपासून माझ्या मनात चाललं आहे चटणी बनवायची. पण पपई अजून लहान आहेत खूप, जरा थोडेसे मोठे झाले ना आकाराने, हे बघा मग बनवता येईल. अजून 4-5 दिवस थांबावं लागेल. चला वाघ्या शेठ, वाघू चला आज आंघोळ करायची तुला. चला नाव करायची. काय ते काय आहे, पान आहे ते. बागेतली फेरी झाल्यानंतर इथे मी पूर्ण घर आहे ना आपलं झाडून घेतलेलं आहे. आणि आता बाहेरचं झाडत होती. आणि माझ्या हातामध्ये तुम्हाला बघा गोण्या दिसत आहेत ना,
त्या इथे मी अंथरून ठेवते, कारण माती वगैरे ना सगळे पायाला लागून आतमध्ये येते आणि ह्या गोण्या किण्या बऱ्या पडतात, म्हणजे त्याच्या पायापासून आपण आतमध्ये येऊ शकतो आणि त्या उडून जाऊ नयेत वाऱ्याने, म्हणून त्याच्यावरती चप्पल वगैरे असतात ना आपल्या, त्या अशा ठेवते, मग त्या उडत नाही. मग बाहेर तर सगळं करून झालं आणि नंतरला घरातलं म्हणजे किचनमध्ये सगळं झाडून वगैरे झालं होतं, पण भांडी वगैरे जे काय होतं ते सगळी मी लावायला इथं सुरुवात केली. आणि चहा म्हणजे चहा झाला होता म्हणून, पण दूध वगैरे असेल त्याचे साये वगैरे काढायचं, म्हणजे छोटी मोठी कामं जी असतात ना किचनची ती सगळी मी इथे करून घेतलेली आहेत. तर कुणाल की नाही इथे तर गाडी साफ करतोय, कारण त्यांना जायचं आहे ना, भरपूर धूळ आहे ना. त्याने रुमाल बांधलाय, नाकाला काढलाय परत. माती आहे ना त्याच्यामुळे भरपूर गाडी अशी ना घाण होते, म्हणजे आपण साफ जरी किती केली ना ते पण घाण होतेच. असं सगळं आहे. तो आता करतोय साफ, तोपर्यंत मी आता नाश्ता बनवायला घेतलेला आहे. तर पटकन मी ना आता चपाती भाजी करते. बघा पीठ मळून ठेवलं आहे आणि ही मेथीची भाजी ती पटापट करून घेते, कारण त्यांना तर यायला कसं उशीर होईल ना, त्याच्यामुळे चपाती भाजी खाऊन गेलं बरं असं. तर आपले एक सबस्क्रायबर आहेत, मुंबईचे आहेत, ते आले होते मुंबईवरनं, आणि जेव्हा पण ते गावी येतात ना, ते कोकणामध्ये फिरायला येतात, गेले 3 वर्ष झाले आपल्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत ते. आणि जेव्हा पण येतात तेव्हा ते कुणालच्या बाबांना फोन करतात आणि मग आपली गाडी घेऊन ते कोकणाने ते फिरून घेतात. तर आज पण म्हणजे आदल्या दिवशी रात्री त्यांचा फोन आला होता आणि म्हणून कुणालचे बाबा त्यांना घेऊन मग फिरायला जाणार होते. तर इथे आता मी पटापट मेथीची भाजी जी आहे ती फोडणीला घालून घेतली, म्हणजे कांदा मिरची लसूण ह्याची फोडणी दिलेली आहे आणि मग त्यात भाजी टाकून चांगलीशी मिक्स करून घेतली. मिक्स करून झाल्यानंतर मग त्यात मी मीठ टाकलेलं आहे अंदाजाने, म्हणजे चवीप्रमाणे, आणि पुन्हा एकदा मिक्स करून ही भाजी ना मी अशीच शिजत ठेवणार, म्हणजे ह्याच्यावर झाकण नाही ठेवणार. झाकण ठेवलं की मेथीची भाजी की नाही थोडीशी कडू होते. त्याच्यामुळे ही एक तुम्ही टिप समजा, जर का तुम्हाला भाजी कडू नको असेल तर अशी झाकण न ठेवता शिजवायची. तर भाजी फोडणी लावून झाल्यानंतर लगेच मी चपात्या इथे करायला घेतलेल्या आहेत, कारण कुणालच्या बाबांना उशीर पण होत होता, त्याच्यामुळे थोडीशी माझी इथे ना घाईघाई चालली होती. आणि पोटभरीचा नाश्ता जेवण हवं म्हणून मग पटापट इथे चपाती भाजी मी करून घेतली आणि करून झाल्यानंतर लगेच त्यांना मी नाश्तासुद्धा करायला इथे दिलेला आहे. आणि त्यानंतर फोन करा, त्यांनी चालाय करीन म्हणून असं. जेव बच्चेव. कुणालच्या बाबांना नाश्ता दिला आणि आता भाग्याला दिला. शेरू आपला पुन्हा गायब झालेला आहे, कुठे गेला काय माहिती, खूप टाईम झाला आलेला नाही आहे, येईल तो थोड्या वेळाने. इथे आता पाणी तापत ठेवलं आहे आमच्या लोकांचं. कुणालची आंघोळ बाकी आणि माझी ना ते तापेल आता पाणी. शेरू ना जाम मस्तीखोर, मग अशी जाम मस्तीखोर होता, ऐकतच नव्हता, आणि आता खायच्या टायमाला गायब झालं आहे. येईल तो. सावकाश का बेटा, ह्याला बांधून ठेवला म्हणून हा राहिला ना, तर हा पण गेला असता. कुणालच्या अजून गाडीत पुसायचं चाललं आहे, तो एकदम चकाचक सगळं करणार. कधीपासून झाला 1 तास झाला तो गाडी पुसतोय, आतून बाहेरून एकदम क्लीन करून टाकणार. हे घे हे घे हे घे, फोन तर करशील ना. अरे पुसा विसायला काय लागलं तर फोन करा, फोन. आणि शेरू बघा दिसला तर, ऐकलं का. चला हा हा. तर देवपूजा बघा आपली करून झालेली आहे. आज देवाला नैवेद्य म्हणून रसगुल्ला, जे कुणालचे बाबा ना मुंबईवरनं येताना घेऊन आले होते. छान वाटतं ना. आणि फुलं पण बघा, आज आपल्या बागेमध्ये गोंडा, कोरंटी, मोगरा, परत जाई आणि पारिजात अशी 4-5 प्रकारची फुलं होती. मी ती कमी कमी प्रमाणात काढली, जास्त काढली नाही, थोडीशी ठेवली झाडावरती. आता मी आलेली आहे जरा बाहेर, थोडंसं म्हटलं वारा खाते. ऊन बघा, हे सकाळचं कोवळं ऊन आहे, कडकडीत ऊन नाही पडले अजून.
आणि आपले 2 शेट बघा कसे झोपलेत. शेरू ना मगाशी आला, म्हणजे कुणालचे बाबा मगाशी गेले ना त्यानंतर 10 मिनिटात आला तो. आता झोपायला बघा इथेच चादर अंथरलेली आहे, तरी पण आम्हाला तिथेच जाऊन झोपायचं आहे. असं असतं त्या दोघांचं. आणि किती गाढ झोपलेत बघा. वाघ्या बघा खाऊन पिऊन असे मस्त गाढ झोपलेले. जाम आज मस्तीवर तर दोघांनी केलेली आहे. आणि आता मी चालले इथे आपलं चिकूचं झाड आहे ना तिथे जाते. काल संध्याकाळी की नाही 2-3 गोंड्याची रोपं त्या चिकूच्या झाडामध्ये लावलेली आहेत. त्याला तर चालले पाणी घालायला, कारण आता दिवसभर का कडकडीत ऊन असतं ना. 1-2 ते 4 दिवस जातील ते, म्हणजे व्यवस्थित ती झाडं अशी काय त्याला म्हणूया सेट व्हायला, म्हणजे उभी राहायला. असं काय होतं की चिकूचं जे झाड असतं ना त्याला आता फुलं आलेली आहेत, म्हणजे फुलं येतात गेल्या वर्षीपासून, पण फळ काय धरत नाही आहे. म्हणजे चिकूच्या झाडाला परागीकरणाची गरज असते. त्याच्यामुळे मग आता ही जी रोपं लावलेली आहेत ना इथे, मग असे फुलपाखरं मधमाशावर येतील, त्याच्यामुळे त्या झाडाच्या इथे लावलेत रोपं. असे पण असतात फुलपाखरं वगैरे, पण तरी पण म्हटलं लावून घेऊया. तर काल संध्याकाळी लावली होती रोपं, ती तुम्हाला मी दाखवते. पटकन पाणी घालून घेऊया. हे बघा हे आपलं चिकूचं झाड आहे. आणि अशी ही एक, हे बघा हे छोटंसं 1, हे 2 आणि हे 3, ही बघा ही अशी रोपं लावलेली आहेत. आता काल संध्याकाळीत लावलेत, जर का आता पाणी नाही घातलं ना त्याचं परत कोमेजून जातील. मग एक 3-4 दिवस तरी त्यांना जपायला हवं. 2 टाईम जरा पाणी घालावं लागेल. एकदा ती व्यवस्थित झाली का मग काही चिंता नाही मग. आणि मग इथे कसं फुलं वगैरे आली ना मग काय होईल, फुलपाखरं मधमाशा वगैरे येतील ना मग, आणि मग आपल्या झाडाला परागीकरण आपोआप मिळेल मग पाखरांपासून, म्हणजेच फुलपाखरापासून मधमाशांपासून. त्याच्यामुळे हे सगळं आता केलेलं आहे. असं झाडाच्या इथे जवळच लावलेलं आहे. झाड बघा किती मोठं झालं आपलं हे, पण फळं काय अजून धरलेली नाही आहेत. तर ही फुलं आता फुललेली दिसतात तुम्हाला. तर की परागीकरण करायचं असेल ना तर तुम्ही फुलझाडं लावा, किंवा ही बघा ही फुललेली फुलं आहेत ना ती अशी हलक्या हाताने अशी दाबायची 2 बोटांनी, अशा एकदम हलक्या हाताने अशी, मग ते परागीकरण असं होतं आपोआप. तर हे ना मी म्हणजे सकाळी आले होते तेव्हा केलं होतं. म्हणजे जितकी पण फुलं फुलतात ना ते येऊन ना मी करते अशी. काय काय फुलं राहिलेत ते तर करते अशी. बघू प्रयत्न करून बघायचा, झालं तर चांगली गोष्ट आहे, म्हणजे फळं धरतात मग असं. तर आता कुणालच्या बाबाने यायला की नाही संध्याकाळ होणार आहे. म्हणजे गेले 2-3 दिवस झाले ते बिझी आहेत त्यांच्या कामामध्ये, त्याच्यामुळे बागेतलं की नाही बहुतेक काम ना आपलं राहिलेलं आहे. आता पण ते शेण भिजवलेलं आहे ना ते खत घालायचं होतं झाडांना, म्हणजे आज करायचंच होतं, पण त्यांना काल संध्याकाळी फोन आला भाड्यासाठी, त्याच्यामुळे म्हटलं राहू ते काम पण गरजेचं आहे. पण असं एकटीने पण होत नाही ना, त्याच्यामुळे म्हटलं संध्याकाळच्या वेळेस करून घेईन मी, आणि कुणालच्या बाबा येतील तोपर्यंत असं सुरुवात होईल. तर आता पहिला घरातलं सगळं आटपून घेते, म्हणजे किचन वगैरे सगळं आवरायचं बाकी आहे. दुपारचं जेवणाचं आता काय फारसं काय करायचं नाही, चपाती भाजी केलेली आहे, डाळ भात बनवला काय काम झालं, कारण भाजी आहे सकाळची मेथीची. आणि बाकीचं काय घरातलं छोटं मोठं आहे ते करून घ्यायचं, म्हणजे रुटीन आपलं घरातलं. तर असं बघा सगळं असतं, म्हणजे कुणालच्या कामासाठी बाहेर जातात ना, मग हे असं आमचं रुटीन असतं. आणि तुम्ही बघताय मी आता तुमच्याशी बोलते, शांतता बघा किती आहे ती. पक्ष्यांचे आवाज अजून पण बघा कानी ऐकू येत आहेत, म्हणजे खूप असं छान वाटतं इथे गावी, बरं वाटतं, असं मन रमतं इथे चांगलं असं. चला मग ताईनं आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आता मी इथेच थांबवते. कसा वाटला जरूर सांगा. आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.